तुमची पण कुंभ रास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका. कुंभ राशीच्या मंडळींनो, 14 जुलै 2026 ही तारीख तुमच्यापैकी अनेक जणांच्या आयुष्यात एक अत्यंत महत्त्वाची रेख ओढणार आहे. आजचा हा व्हिडिओ पाहत असताना कदाचित क्षणभर तुमच्या पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटेल आणि काळजाचा ठोका चुकेल, पण हा व्हिडिओ तुम्हाला घाबरण्यासाठी अजिबातच नाही, तर येणाऱ्या काळाची पूर्वकल्पना देऊन तुम्हाला अधिक सुरक्षित करण्यासाठी आहे. 14 जुलैच्या सूर्योदयानंतर ग्रहाची जी विशेष स्थिती निर्माण होत आहे त्यानुसार कुंभ राशींच्या मंडळींसाठी काही अतिशय मोठे आणि विस्मयकारक बदल लागू होत आहेत. ही ग्रहस्थिती नेमकी काय सूचित करत आहे? तुमच्या पत्रिकेतील ग्रहांची चाल तुमच्या आयुष्याला कोणतं वळण देणार आहे? पण कुंभ राशीच्या मंडळींनो, सर्वात मोठा इशारा तर शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे, जो कदाचित अनेकांना थक्क करून सोडेल. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या आयुष्यातील प्रत्येक बारीक सारीक घटकाचा म्हणजेच की तुमची नोकरी, व्यवसाय, आर्थिक स्थिती, तुमचं आरोग्य, घरातील महिला, लहान मुले आणि तुमच्या वैवाहिक जीवनाचा असा सखोल आढावा घेणार आहोत, जो तुम्ही यापूर्वी कधीही ऐकला नसेल. हा व्हिडिओ कुठे घाईघाईने पुढे न ढकलता अगदी शेवटपर्यंत शांतचित्तेने पहा, कारण येणाऱ्या काळाची अचूक माहितीच तुम्हाला प्रत्येक संकटापासून वाचवू शकते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. मात्र कमेंट करायला विसरू नका. आणि हो मंडळी, सबस्क्राईब केलंय, कमेंट पण केली तर चॅनलच्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे जेव्हा कधी मी कुंभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कुंभ राशीच्या मंडळींनो, सुरुवातीलाच आपण तुमच्या करिअर आणि नोकरीच्या क्षेत्राविषयी बोलूया. 14 जुलैनंतर तुमच्या कामाच्या ठिकाणी ग्रहांची स्थिती काही अशी अस्थिरता निर्माण करण्याची शक्यता दर्शवत आहे. राशी भविष्यातील संकेतानुसार असं दिसून येत आहे की या काळात अति तिथे माती अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. याचा अर्थ नेमका काय? कामाच्या ठिकाणी अनेकदा आपण स्वतःला सिद्ध करण्याच्या नादात गरजेपेक्षा जास्त जबाबदाऱ्या अंगावर घेतो किंवा वरिष्ठांच्या एखाद्या मनाविरुद्ध असलेल्या गोष्टीवर तडकीफड उत्तर देऊन मोकळे होतो. पण राशी भविष्यातील संकेतानुसार या काळात आपल्या क्षमतेपेक्षा मोठी उडी मारण्याचा प्रयत्न करून त्रासाचे ठरू शकते असे दिसतात. समजा ऑफिसमध्ये एखादा प्रोजेक्ट सुरू आहे आणि तुम्हाला वाटतंय की तो तुम्ही एकटेच पूर्ण करू शकता, पण सहकाऱ्यांची मदत न घेता जर तुम्ही अति धाडस करायला लागलात तर कामात चुका होऊन नोकरीत मोठ्या अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मंडळींनो, दुसरा संकेत, जर तुम्ही सध्याच्या नोकरीला कंटाळला असाल आणि नोकरी हातामध्ये नसतानाही मंडळींनो, नवीन नोकरी हातामध्ये नसतानाही केवळ रागाच्या भरात चालू नोकरी सोडण्याचा विचार करत असाल तर हा निर्णय या काळात अत्यंत चुकीचा ठरू शकतो. नवीन नोकरी मिळण्यात मोठ्या अडचणी येऊ शकतात, ज्यामुळे आर्थिक गणिते बिघडू शकतात. त्यामुळे कुंभ राशीच्या मंडळींनो, कामाच्या ठिकाणी सहकार्याशी जुळवून घ्या. तुमचे वरिष्ठ काय म्हणत आहे ते शांतपणे ऐकून घ्या. अतिउत्साह किंवा अतिविश्वास या काळात बाजूला ठेवून अत्यंत संयमाने पावले टाकणे तुमच्या हिताचे राहील. पण थांबा मंडळींनो, हवे, कारण पुढील 2 मिनिटात सांगणार असलेली गोष्ट अनेक कुंभ राशीच्या लोकांना धक्का देऊ शकते. आपण नोकरीबद्दल तर बोललो, पण जे कुंभ राशीचे मंडळी स्वतःचा व्यापार, व्यवसाय किंवा उद्योग सांभाळत आहेत त्यांच्या बाबत ग्रहाची स्थिती काय संकेत देत आहे माहिती आहे का? व्यवसायाच्या क्षेत्रात हा काळ तुम्हाला आर्थिक बाबत कडक शिस्त लावण्यास सांगत आहे. मंडळींनो, या काळात बाजारात उधारी करणं किंवा नवीन उधारी देणं पूर्णपणे टाळली पाहिजे असं स्पष्ट चिन्ह आहेत. शक्यतो जर तुम्ही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी किंवा बाजारातील स्पर्धा जिंकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मालाची उधारी दिली तर ती उधारी दीर्घकाळासाठी अडकण्याची दाट शक्यता दिसत आहे. तो पैसा वेळेवर परत न मिळाल्यामुळे तुमच्या व्यवसायाच्या रुटीनवर थांबू शकते, ज्याचा परिणाम थेट दैनंदिन व्यवहारावर होईल. मंडळींनो, जर तुम्ही व्यवसायात विस्तार करण्याचा विचार करतच असाल, मोठी जागा भाड्याने घेणार असाल किंवा नवीन भागीदारी पार्टनरशिप करणार असाल तर तिथे क्षमतेपेक्षा मोठी उडी मारू नका. भागीदारीच्या शब्दावर विश्वास ठेवू नका, कारण की अंधळा विश्वास कधी दगा देणे सांगता येत नाही. रक्कम गुंतवणुकी या काळात आर्थिक फसवणुकीला आमंत्रण देणारी ठरू शकते. व्यापारी वर्गाने या काळात आपल्याला जुन्या आणि हक्काच्या ग्राहकावर जास्त लक्ष केंद्रित करावे.
नवीन आणि अनोळखी डील करताना कागदपत्रांची 100 वेळा पडताळणी करावी, कारण निष्काळजीपणा नडला तर पायाखालची जमीन सरकायला वेळ लागणार नाही. कुंभ राशीच्या मंडळींनो, अबोला आर्थिक स्थिती आणि पैशाच्या नियोजनाकडे वळूया. या काळात ग्रहांची चाल एका अतिशय जिवंत आणि व्यवहारिक सत्याकडे बोट दाखवत आहे. काही प्रसंग आयुष्यात येत असतात जिथे माणसाला पैशापेक्षा त्याने जोडलेली हक्काची माणसे जास्त मोलाची वाटतात आणि याचा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला या काळात येण्याची दाट शक्यता आहे. समजा अचानक तुमच्यावर एखादा कौटुंबिक किंवा सामाजिक प्रसंग आला जिथे केवळ पैसा फेकून काम होणार नाही, तर तिथे प्रत्यक्षात धाडून येणाऱ्या माणसाची गरज असेल. अशावेळी तुम्हाला समजेल की तुम्ही आयुष्यात कमवलेली खरी संपत्ती ही बँक बॅलन्स नसून तुमची माणसे आहेत. पैशाबाबत हा काळ संयम बाळगण्याचा आहे. जर कुणी तुम्हाला झटपट श्रीमंत होण्याची योजना सांगत असेल, शेअर्स किंवा कुठेतरी लॉटरीची वगैरे जोखीम पत्करण्यास सांगत असेल, तर तिथे अति तिथे माती हा नियम लक्षात ठेवा. पैसा अचानक अशा ठिकाणी अडकू शकतो जिथून तो काढणे अत्यंत कठीण होईल. कोणालाही मोठी रक्कम कर्ज म्हणून देताना 10 वेळा नक्की विचार करा, कारण ज्योतिषशास्त्रामध्ये दिलेले पैसे वेळेवर परत मिळण्याची शक्यता अतिशय धूसर दिसत आहे. मंडळींनो, लक्षपूर्वक ऐका. अजूनही तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर आता लक्ष देऊन ऐका, कारण नात्याबाबतचा संकेत तर आणखी गंभीर आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही कमेंट केली नसेल तर आता लगेच कमेंट करा. श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नाती हा आपल्या आयुष्याचा कणा असतो, पण 14 जुलै नंतर कुंभ राशीच्या मंडळीच्या कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात काही वेगळेच बदल घडू शकतात. तुमच्या नात्यात काही मंडळी अचानक तुमच्याशी अति जवळीक साधण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता दिसत आहे आणि याच ठिकाणी तुम्हाला अत्यंत सावध राहण्याची देखील गरज आहे. मंडळींनो, ज्यांचं लग्न झालं आहे, लग्न झालेल्या मंडळींसाठी विवाहिक झालेल्या कुंभ राशींच्या मंडळीच्या घरात तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप वाढू शकतो. एखादा नातेवाईक किंवा मित्र तुमच्या घरात येऊन तुमच्या जोडीदाराबद्दल तुमच्या मनात संशय निर्माण करण्याचा प्रयत्न देखील करू शकतो. जर तुम्ही त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला तर वैवाहिक जीवनात मोठे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जोडीदाराशी थेट संवाद ठेवा. बाहेरील व्यक्तीच्या सांगण्यावरून घराची अशांतता किंवा शांतता भंग करू नका. अशांततेला आमंत्रण देऊ नका. लग्न न झालेल्या मंडळीसाठी परिस्थिती. ज्या कुंभ राशींच्या तरुण आणि तरुणीचे युवा जमण्यात अडचणी येत आहेत त्यांच्यासाठी अचानक काही स्थळे चालून येतील. समोरचे लोक अतिशय गोड बोलून तुम्हाला प्रभावित करण्याचा प्रयत्न देखील करतील, पण अशावेळी घाई गडबडीत होकार देणं चुकीचं ठरू शकतं. समोरच्या व्यक्तीच्या भूतकाळाची, त्यांच्या स्वभावाची आणि कुटुंबाची नीट माहिती घेतल्याशिवाय कोणते अंतिम निर्णय घेऊ नका. कुंभ राशीच्या कुटुंबातील महिला व लहान मुलांवर ग्रह बदलचा कसा परिणाम होऊ शकतो हे समजून घेणे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. घरातील महिलांवर या काळात मानसिक ताण वाढण्याची शक्यता दिसत आहे. घरातील लहान मोठ्या वादामुळे किंवा वाढत्या खर्चामुळे तसेच मन विचलित होऊ शकते. मंडळींनो, तुम्हाला सध्याच्या काळात संयम बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या घरातील अंतर्गत गोष्टी, भांडणे किंवा आर्थिक परिस्थिती कधीही शेजारच्या किंवा बाहेरील व्यक्तीसोबत शेअर करू नका, कारण ज्या लोकांवर तुम्ही विश्वास ठेवता तेच लोक पाठीमागे तुमच्या विश्वासाचा विश्वासघात करतात. त्या गोष्टीचा विपर्यास करण्याची शक्यता नाकारता येत नाही. कुंभ राशीच्या लहान मुलांच्या बाबत या काळात चिडचिड वाढणे, अभ्यासातील एकाग्रता कमी होणे किंवा मोबाईलचे व्यसन वाढणे अशा गोष्टी दिसू शकतात. पालकांनी मुलांवर जास्त रागावण्याऐवजी, जास्त चिडण्याऐवजी त्यांच्याशी मित्रासारखं वागावे. त्यांच्या आरोग्याकडे आणि आहाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे, कारण हवामानातील बदलामुळे मुले आजारी पडण्याची शक्यता दिसत आहे. मंडळींनो, जरा थांबा. आरोग्याबाबतचा संकेत तर आणखी गंभीर आहे. कुंभ राशीच्या मंडळींनो, आता आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याकडे तुम्ही अनेकदा दुर्लक्ष करतात, आणि ते म्हणजे तुमचं स्वतःचं आरोग्य. राशी भविष्यामध्ये बघा असं स्पष्ट दिसून येते की पोटाचे लहानसहान तक्रारीकडे अजिबात दुर्लक्षित करू नका. जर तुम्हाला गेले काही दिवसापासून अपचन, गॅस, पोटदुखी किंवा ॲसिडिटीचा त्रास होत असेल आणि तुम्ही त्याकडे नेहमीच चालले म्हणून दुर्लक्षित करत असाल, तर हा त्रास अचानक वाढण्याची शक्यता आहे. वेळेत डॉक्टरांचा सल्ला न घेतल्यास हा आजार गंभीर रूप घेऊ शकतो आणि तुम्हाला नाहक त्रासाला सामोरे जाऊ लागू शकते. बाहेरचे तेलकट, तिखट अन्न खाणे या काळात पूर्णपणे टाळावे आणि जेवणाच्या वेळी पाळावेत. मंडळींनो, या काळात कौटुंबिक शांतीसाठी आणि मानसिक बळासाठी कुटुंबातील वरिष्ठांचा मान राखणं आणि त्यांच्या सल्ल्यानुसार चालणं
तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. वरिष्ठांचे अनुभव आणि त्यांनी दिलेले आशीर्वाद तुमच्या पाठीची ढाल म्हणून उभे राहतील. कुंभ राशीच्या मंडळींनो, आता वेळ आली आहे त्या विशेष उपायाची जो तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतो. हा उपाय आपल्या प्राचीन परंपरेवर आणि श्रद्धेवर आधारित आहे. अनेक भक्त हा उपाय अत्यंत श्रद्धेने करतात आणि यामुळे मनात एक विलक्षण मानसिक बळ आणि सकारात्मकता निर्माण होते अशी मान्यता आहे. तुम्ही आजपर्यंत या उपायाबद्दल नक्कीच जुन्या लोकांकडून ऐकलं देखील असेल, पण प्रत्यक्षात तुम्ही हा उपाय कदाचित कधी केला देखील नसेल. 14 जुलै रोजी या ग्रहस्थितीच्या काळात जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या सभोवतालीची नकारात्मक दूर होण्यास नक्कीच मदत होते. मंडळींनो, हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे. शनी प्रदोष जल अर्पण आणि गुप्त प्रार्थना करायची आहे. तर मंडळींनो पहा, कुंभ राशीचा स्वामी शनिदेव असल्याने हा उपाय मानसिक शांततेसाठी उत्तम मानला जातो. एक स्वच्छ तांब्या घ्या. तो मातीचा कलश जरी असला तरीही चालेल. पितळाचा तांब्या घ्यायचा आहे किंवा तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे. शुद्ध पाणी, त्यात मिसळण्यासाठी थोडे गंगाजल, काळे तीळ, एक छोटासा चमचा घ्या. एक स्वच्छ तांब्याचं किंवा चांदीचं नाणं, 1 रुपयाचं नाणं तुमच्याकडे जर असेल सामान्य ते जरी घेतलं तरी चालेल. एक निळ्या रंगाचं कापड घ्या. निळ्या रंगाचं कापड नसेल तर लाल रंगाचं कापड घ्या. 14 जुलै रोजी सकाळी सूर्योदयानंतर किंवा संध्याकाळी सूर्योदयाच्या वेळी अंघोळ करून स्वच्छ आणि शांत चित्तेने देवघरासमोर बसा. त्या कलशामध्ये स्वच्छ पाणी भरा. त्यात थोडे गंगाजल टाका. त्यानंतर त्या पाण्यामध्ये 1 चमचा काळे तीळ आणि ते 1 नाणं अर्पण करा. हा कलश आपल्या दोन्ही हातात धरून डोळे बंद करा. तुमच्या नोकरीत, व्यवसायात किंवा आरोग्यात ज्या काही अडचणी सध्या येत आहेत त्या दूर व्हाव्यात अशी मनोभावे प्रार्थना करा. शांत चित्तेने कुठेही पाठीमागे वळून पाहू नका. आता हे पाणी तुमच्या झाडाजवळील म्हणजेच की पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी अत्यंत संतपणे हळूवार प्रवाहाने अर्पण करायचे. पाणी अर्पण करत असताना मनातल्या मनात ओम शनिश्चराय नमः, ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा संत आवाजात जप करा. अशी मान्यता आहे की यामुळे ग्रहाचे दोष साम्य होतात. पाणी अर्पण केल्यानंतर कलशाच्या वितळाशाची जे नाणे आणि थोडे तीळ उरतील ते निळ्या कपड्यात बांधून घ्या आणि ते कापड घरातील मंदिरात किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला श्रद्धेने दान करून टाका. या कुंभ राशीच्या मंडळींनो, हा उपाय अत्यंत सोपा पण मनाला उभारी देणार आहे. 14 जुलैला हा उपाय पूर्ण श्रद्धेने करून पहा. हा महत्त्वपूर्ण आणि मार्गदर्शक व्हिडिओ कुंभ राशीच्या इतर मंडळीपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून तेही वेळेवर सावध राहू शकतील. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आत्ताच व्हिडिओला देखील लाईक करा. आणि हो मंडळी, तुमच्या मित्रपरिवारांसोबत, तुमच्या नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा लाभ घेता येईल. तर मंडळींनो, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ.